भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त अंदूर येथील जवाहर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या वतीने मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. पाहुयात या संदर्भातील एक विशेष वृत्तांत. नमस्कार, मी नागेश करपे. आपण पाहत आहात महाराष्ट्र दर्पण. आमच्या हजारो दर्शकांना, हितचिंतकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. देशाचे राष्ट्रीय ध्वजारोहण झाल्यानंतर अंदूर येथील जवाहर विद्यालय जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत 3000 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. तलाठी कार्यालय, महादेव गल्ली, ग्रामपंचायत येथील ध्वजारोहण झाल्यानंतर जवाहर विद्यालयाच्या मैदानात सामूहिक ध्वजारोहण करण्यात आले. जवाहर विद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक पथसंचलन करून मानवंदना दिली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कवायतीसह लेझिम मतदानासंदर्भात जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करून उपस्थित नागरिकांना मंत्रमुग्ध केले. महामार्ग पोलिसाच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना वाहतुकी संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस ठाण्याचे पठाण मॅडम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या ध्वजारोहण प्रसंगी गावचे सरपंच रामदादा आडुरे, नीलकंठ नरे गुरुजी, तंटामुक्त अध्यक्ष कल्याणी मुळे, बालाजी मोकाशी, श्याम आडुरे, प्राचार्य उमाकांत शेट्टी सर, महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून समारंभाचा सांगता झाला. भगिनी, विद्यार्थी मित्र, प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. आपल्या धर्मसंस्कृतीप्रमाणे आपण सर्व सण साजरा करतो. त्याहीपेक्षा उच्च कोटीचा, पाराकोटीचा हा सण आपण आज आनंदाने, उत्साहाने साजरा करत आहोत. सकाळपासून साफसफाईपासून आताच्या कवायतीपर्यंत ही लहान मुलं अविरत परिश्रम करून इतर प्रांगणावरती कवाय सादर केले, प्रात्यक्षिक दाखवले. दोन्ही शाळेच्या विद्यार्थ्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य आपल्या या प्रात्यक्षिकातून सादरीकरण केलं. त्या दोघांचे मी संयोजकांचे आभार मानतो. विद्यार्थी मित्र हो, नागरिक बंधूंनो, आता आपण शेवटचं प्रात्यक्षिक पाहिलं. भक्त प्रल्हादाचं भक्ती कशी असावी तर भक्त प्रल्हादासारखी असावी, तशीच राष्ट्रभक्ती सुद्धा आपण तशी ठेवली पाहिजे. भक्त प्रल्हादाला एक सिंह असलेला नरसिंह वाचवतो, त्याप्रमाणे आपल्याला अशोक स्तंभावरचे 4 सिंह आपलं रक्षण करण्याकरता उभा असताना प्रामाणिकपणे या राष्ट्रभक्तीसाठी आपलं जीवन समर्पित करावं. ज्या ज्या लोकांनी आपलं बलिदान देऊन हे राष्ट्र निर्माण केलं, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या बलिदानाचं औचित्य आपण आपल्या राष्ट्रभक्तीतून व्यक्त करावं. कारण राष्ट्राला खरी गरज आहे आपल्या प्रामाणिकपणाची. आज आपण पाहत आहोत, अनेक घटना घडत आहेत. संविधान हे आपलं उत्कृष्ट संविधान आहे. जगातील सर्वात मोठा देश आपला लोकशाहीचा भारत म्हणून ओळखला जातो. परंतु संविधान आपण स्वतः करूया, हा संकल्प आपण आज या प्रजासत्ताकानिमित्त घेऊया. सर्व माझ्या बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि माझे मनोभाव संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.